नमस्कार. आज मी झटपट असा जगातील सगळ्यात सोप्या पद्धतीने ढोकळा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. ह्या पद्धतीने ढोकळा खूप जाळीदार आणि अगदी मऊसूद होतो. नक्की करून पहा. ढोकळा बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, डाळीचं पीठ. अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे. त्यात मी पाव चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूचं सत्व घातलं आहे. त्यानंतर ह्यात 3 चमचे साखर घालायची. चवीपुरतं मीठ घालायचं. मी इथे 1.5 चमचा मीठ घातलं आहे. त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून ढोकळ्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. बॅटर जास्त घट्ट बनवायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही. थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवायचं. एवढ्या पिठात मला अर्धा ग्लास पाणी लागलं आहे. अर्धा ग्लास पाण्यात अगदी व्यवस्थित बॅटर तयार झालं. ह्या पद्धतीने अगदी स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी एवढीच ठेवायची. त्यानंतर ह्यात 1 चमचा तेल घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि ह्यात रवा घातला आहे, त्यामुळे हे 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं. म्हणजे रवा छान फुलतो आणि ढोकळा व्यवस्थित होतो. 15 मिनटानंतर रवा छान फुलला आहे. बॅटर थोडंसं घट्ट होतं. हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्यात 1 पॅकेट इनो घालायचं. लेमन फ्लेवरचा इनो घ्यायचा आहे. इनोच्या जागी तुम्ही सोडाही घालू शकता. 1 चमचा सोडा घालायचा. त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान हलवून घ्यायचं. पीठ व्यवस्थित फुगतं. हे पूर्ण एकजीव करायचं. पीठ फ्लफी होतं तोपर्यंत छान हलवून घ्यायचं. ढोकळा वाफवण्यासाठी मी इथे आधीच डिशला तेल लावून प्रीहीट करून घेतलं आहे. खाली कढईत पाणी ठेवायचं. पाणी गरम झालं की त्यात जाळी ठेवून डिश ठेवायची. डिशला चारही बाजूनी तेल लावून घ्यायचं म्हणजे ढोकळा खाली चिकटत नाही. ह्या पद्धतीने ढोकळा उकडून घ्यायचा आहे. आता मी हे झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं व्यवस्थित उकडून घेते. गॅसची फ्लेम सुरुवातीला हाय ठेवायची आणि 5 मिनटानंतर मीडियम करायची. 15 ते 20 मिनटांनी ढोकळा व्यवस्थित शिजून तयार होतो. मी इथे 20 मिनटं ढोकळा छान शिजवून घेतला आहे. ढोकळा छान शिजला आहे. ढोकळा शिजला की साईडने आपोआप सुटायला लागतो. त्यानंतर ढोकळा व्यवस्थित थंड करून घ्यायचा. पूर्ण थंड होऊ द्यायचा. आता ढोकळा पूर्ण थंड झाला आहे. त्यानंतर ढोकळा साईडने मोकळा करून घ्यायचा आणि ह्या पद्धतीने डिशमध्ये काढून घ्यायचा. खालची बाजू वर करायची. ढोकळ्याला छान जाळी आली आहे आणि अगदी सॉफ्ट झाला आहे. आणि ह्या पद्धतीने ढोकळा कापून घ्यायचा. दोन्ही बाजूने सारख्या अंतरावर कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर फोडणीसाठी मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात 3 चमचे तेल घालायचं. तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची. मिरची व्यवस्थित परतून घ्यायची. मिरचीवर पांढरे डाग पडतात तोपर्यंत छान तळून घ्यायची आहे. त्यानंतर ह्यात 1 मोठा चमचा मोहरी घालायची. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडली की त्यात अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे व्यवस्थित फुलल्यानंतर अर्धा ग्लास पाणी घालायचं. 2 चमचे साखर घालायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. साखर विरघळल्यानंतर गॅस बंद करायचा. गॅस जास्त वेळ चालू ठेवायचा नाही. पाण्याला एक उकळी आली की साखर विरघळते. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि खमंग फोडणी तयार झाली आहे. त्यानंतर ही खमंग गरमागरम फोडणी ढोकळ्यावर घालायची. फोडणी व्यवस्थित सगळ्या बाजूने सारखी घालायची. फोडणीत तुम्ही तीळही घालू शकतात. तीळ पण खूप छान लागते.
ह्या पद्धतीने मी व्यवस्थित फोडणी टाकून घेतली आहे। त्यानंतर ह्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची वरून आणि किसून घेतलेलं खोबरं घालायचं। ह्या पद्धतीने खमंग आणि जाळीदार ढोकळा तयार आहे। आता आपण हे काढून बघू। ढोकळा अगदी कापसासारखा मऊ झाला आहे, छान जाळी आली आहे आणि चवीलाही खूप छान झाला आहे। ह्या पद्धतीने ढोकळा केला तर कधीही फसणार नाही, त्यामुळे नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।